ठाण्यात कुणाल कामरा यांच्या विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं गायल्याबद्दल ठाण्यातील शिवसैनिक देखील आक्रमक झाले। त्यांनी आज ठाणे डिंबीनाका येथे आंदोलन करून कुणाल कामरा विरोधात त्याचे फोटो जाळत हा निषेध करण्यात आला। नाही, कुणाल कामरांचा चेहरा आहे। प्रत्यक्षात या घटनेमागे वानरांचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटनेत जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांचा खरंच अपमान केलेला आहे। स्पष्ट सांगायचं तर त्यांनी रिक्षावाला म्हणून संबोधित दिला आहे। अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे म्हणून त्यांनी कुणाल कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे। राऊतांनी देखील त्याला ट्विट केलेलं आहे। नाही, राऊतांकडे पहिलं आलं कसं काय? माझं तर स्पष्ट मत आहे की हे राऊतांनीच केलेलं आहे। कुणाल कामरान हा फक्त मोहरा आहे, त्याचा मोहरा आहे। कुणाल कामरान हा मोहरा आहे। काय कारवाई करावी, काय मागणी केलेली आहे? नाही, कुणाल कामराला जर अटक केली नाही तर त्याला आम्ही महाराष्ट्रावर फिरून देणार नाही। कुठच्याही कायदा सुव्यवस्थेची झाला तर त्याचा शिवसैनिकांवरती खापर फोडू नये। कारण शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत, ठाण्याचे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत। त्यांनी जी लाडक्या बहीण योजना आणली किंवा इतर लोकांना ज्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आलेख पाहता सगळ्यांच्या मनात पोटसूळ उठलेला आहे। बऱ्याचशा लोकांच्या मनात पोटसूळ उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरत आलेले आहेत। भाऊ, एकंदरीत आदित्य ठाकरे असे संजय राऊत अशा पॉडकास्टला काय सगळ्यात पहिली गोष्ट, दिशा सॅलियन प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून भांडूपचा तो संजय राऊत यांनी पैसे देऊन सुपारीवाद कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा सॅलियन प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं जावं या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार। शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम, गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब, हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि 2.5 वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। दर दिवशी 2-4 नगरसेवक त्यांना सोडून चालले। त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक तिथे थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा सॅलियन आणि बाकी प्रकरणाचं लक्ष ह्या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं ह्या एकमेव कारणासाठी ह्या सुपारीवाद कुणाल कामराची पोपटपंची आहे। पण त्यांनी एक लक्षात ठेवायचंय, तू सुपारी घेऊन जरी तामिळनाडूत गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही। एकदा ते भडकले तर त्यांना तिथून फरफटत ह्या महाराष्ट्रात आणल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि गणिमी काळा कसा खेळायचा ते आम्हा शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही। आणि संजय राऊत साहेब, हे तुमची खेळ आता बंद करा, समजलं की नाही? आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये, तुम्ही शिवसेना संपवली, सगळं संपवलं, आता तुम्हाला अजून काय करायचंय? तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये लागायचंय? काय कशासाठी चाललंय तुमचं? हे सगळं बंद करा आणि या सुपारीवाद कुणाल कामरापासून आम्ही घाबरणार, आमचं लक्ष विचलित होणार नाही। आम्ही जेव्हा समाधानी होत, जेव्हा आम्ही त्याला फरफटत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही त्याला। कुणाल कामराचं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर मुंबई उपनगर पश्चिम अजिंक्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक. राज्यस्तरीय 72व्या वरिष्ठ गटपुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी. मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने तब्बल 2 तपानंतर श्रीकृष्ण करंडक पटकावून अजिंक्यपद मिळवले, तर महिला गटात मुंबई उपनगर पश्चिमच्या संघाने पार्वतीबाई सांडव चषक पटकावला. कोल्हापूरच्या साहिल पाटीलने एकाच लढाईत 4 गडी टिपण्याची अव्वल कामगिरी बजावली. दरम्यान स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पर्धेचे आयोजक संजय वाघुले व कृष्णा पाटील यांचे कौतुक केले. राज्यात सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा होत असताना संजय वाघुले व कृष्णा पाटील यांनी राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून स्वतंत्र ठसा उमटविलाय. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. सध्याच्या काळात क हा क्रिकेटचा असल्याची चर्चा असतानाच ठाण्यात कबड्डीचे 5 स्टार आयोजन झाले. पहिली रेल्वे ठाण्यात आली होती. आता ठाण्यातूनच कबड्डीचा प्रवास ऑलिम्पिकपर्यंत होईल असा विश्वास माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले व शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या वतीने ठाण्यात माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर 5 दिवसांची स्पर्धा रंगली. या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पुरुष व महिला गटातून प्रत्येकी 31 संघ सहभागी झाले होते. या संघातील 868 खेळाडूंनी मैदानात उतरून कबड्डीचे प्रदर्शन घडविले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने नगरचा 42-32 असा पराभव केला. तसेच श्रीकृष्ण करंडक फिरत्या चषकाबरोबर मुख्यमंत्री चषकावर आपले नाव कोरले. कोल्हापूरने सुरुवात करीत नगरवर पहिला लोण देत विश्रांतीला 18-13 अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपला खेळ अधिक गतिमान केला. 10 गुणांच्या फरकाने कोल्हापूरने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने पुणे ग्रामीणचा 32-29 असा तर नगरने मुंबई शहर पूर्वचा 36-27 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिमने 5-5 लढायात मुंबई शहर पश्चिमचा प्रतिकार 33-32, 6-5 असा मोडून पार्वतीबाई सांडव फिरता चषक व मुख्यमंत्री चषक आपल्याकडे खेचून आणला. कराड येथे 2017-18 मध्ये झालेल्या स्पर्धेत उपनगरने जेतेपद मिळवले होते. सामन्याच्या पहिल्या चढाईपासून चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात 12-11 अशी उपनगरकडे आघाडी होती. उत्तरार्धात उपनगरने शेवटच्या काही मिनिटात मुंबईवर लोण देत आघाडी घेतली. शेवटी हा सामना 27-27 असा बरोबरीत संपला. सामन्याच्या निकालाकरिता दोन्ही संघांना प्रत्येकी 5-5 लढाया देण्यात आल्या. त्यात उपनगरने चढाईत 5 गुण व पूजा यादवची पकड करत 6 गुण घेत बाजी मारली. दरम्यान मुंबई शहर पूर्व आणि नाशिक शहर यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना वेळेआधीच पंचांनी संपवला असल्याचे लक्षात आल्यानंतर ही लढत पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात मुंबई शहर पूर्वने एकतर्फी लढतीत विजय मिळवला. पार्किंग प्लाझामध्ये धूळ खात पडून असलेल्या व्हेंटिलेटर सिलेंडरचा बेड्सचा वापर करा. ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी उठवला आवाज. ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या पार्किंग येथे करोना काळात 200
ICU आणि 800 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली होती. करोना गेल्यानंतर ही सर्व नवी कोरी उपकरणे, PP किट्स, हजारो बेड्स, व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत. काही सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना झोपायला बेड नाही. ग्रामीण भागातील हॉस्पिटलची परिस्थिती दयनीय आहे. तेथे लोकांना झोपायला बेड नाहीत. हे सगळे सामान अशा कुठल्याही हॉस्पिटलला द्या, अशी मागणी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. ही उपकरणं अशी धूळ खात पडून आहेत म्हणजे जनतेच्या पैशांचा चुराडा आहे. या अशा गोष्टींसाठी लोक टॅक्स भरतात का, असा आरोप त्यांनी यावेळेला केला. त्यामुळे आम्ही ठाण्याच्या आयुक्तांना भेटून याचा विरोध करणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. पण मागच्या वेळेला ज्यावेळेला तळवा हॉस्पिटलवर आंदोलन आपली सुरू होती, त्यावेळेला रोज 40-40, 50-50 लोक एक्सपायर होत होती. त्यावेळेला आपण त्याची थोडी माहिती घेतली होती, तर बेड अवेलेबल नव्हते, व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत होत्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं. पण जर तुम्ही इथे आता आलात तर एकाच रूममध्ये जवळजवळ 300-350 नवीन कोरे व्हेंटिलेटर्स हे धूळ खात पडलेले आहेत. हजारो बेड्स, हजारो बादल्या, वरती PP किट्स, लागणारा सगळं सामान हा सडत पडलाय. याचा खर्च जर तुम्ही काढला तर काही कोटींमध्ये आहे. जर हाच सामान जर तुम्ही कळवा हॉस्पिटलला दिलं किंवा इतर हॉस्पिटलला दिलं, त्याचा वापर काय करणार आहात एकदा सांगा तर आम्हाला. जर तुमच्यानी होणार नसेल तर ग्रामीण भागामधल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही तिथे हे बेड पाठवा, पण सडत ठेवू नका, कारण ह्यांची किंमत ही 100 रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी 300 रुपयाला विकत घेतली. त्यातला 200 रुपयाचा मलिदा अधिकारी नेत्या लोकांनी खाल्लेला आहे आणि उरलेले 100 रुपयाची जी वस्तू आहे ती इथे सडत पडलेली आहे. हे जर मला असं वाटतं की जर अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा, आम्ही टॅक्स पेअर का व्हावेत. एक तर आम्हाला धरण नाही. आज ठाण्यात कचऱ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही कोटींचा सामान इथे सडत पडलेला आहे त्याच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला पाहिजे. हा सामान का इथे ठेवलाय, का सडत ठेवलेला आहे, त्याच्या बाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. कारण आम्ही असं एवढ्या कोटींचं सामान इथे पडत ठेवून काढतो नाही. ठाणेकर रस्त्यावर पडून मरतात, बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, अनेक गोष्टी नाहीत म्हणून. आणि तुम्ही जर असंच सामान पडत ठेवून उद्या तिथे काहीतरी नवीन टेंडर काढाल आणि तिथे नवीन सामान मागवाल, तर या सगळ्याचा विरोध आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन नक्की करणार आहोत. तलावांचे संवर्धन आणि जतन ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. तलावांचे ठाणे या व्याख्यानातून नूतन बांदेकर यांचे प्रतिपादन. ठाणे महानगरपालिकेची विचारमंथन व्याख्यानमाला. ठाणे महापालिका क्षेत्रातील तलाव हा आपल्या गौरवाचा विषय असून त्याचे संवर्धन, जतन हे आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी करण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे. त्यामुळे डोळसपणे या तलावांकडे पाहूया आणि हे तलाव जपूया, असे प्रतिपादन मुक्काम पोस्ट तलाव या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केले. जागतिक वन दिन 21 मार्च, जागतिक जल दिन 22 मार्च आणि जागतिक हवामान दिन 23 मार्च यांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाणे महापालिकेतर्फे विचारमंथन व्याख्यानमालेत तलावांचे ठाणे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे हे 15वे पुष्प महापालिका मुख्यालय येथील नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाले. तलावांचे प्रकार, निरोगी आणि आजारी तलावांची लक्षणे, तलावांचे जैवसाखळीतील महत्त्व याचे विवेचन नूतन बांदेकर यांनी केले. शिलाहार काळापासून ठाणे आणि परिसरातील 60हून अधिक तलावांची नोंद इतिहासात आहे. त्यापैकी 42 तलाव सध्या अस्तित्वात आहेत, असेही त्यांनी सांगितले. या प्रत्येक तलावाला सभोवतालच्या परिसराला भेट देऊन तलावांची माहिती घेतली, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला. त्यातून तलावांचे महत्त्व अधोरेखित झाले. आपण सगळ्यांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे. तलावांच्या स्थितीबाबत जागरूक राहिले पाहिजे. तलावात कचरा, मासे आणि पक्ष्यांना खाणे टाकले जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असेही बांदेकर यांनी स्पष्ट केले. मासुंदा तलावापासून वागळे इस्टेटमधील CP टँकपर्यंत सर्व तलावांचे सचित्रित सादरीकरण बांदेकर यांनी या व्याख्यानात केले. ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या समन्वयाने सुरू असलेल्या माझा तलाव या मोहिमेची माहिती बांदेकर यांनी दिली. या मोहिमेत तलावांना भेटी, तलावांबाबत जागरूकता आदी उपक्रम हाती घेण्यात येतात. त्यात विद्यार्थ्यांकडून सर्वच ठाणेकर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
व्याख्यानापूर्वी उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या हस्ते नूतन बांदेकर यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.